चेक चेक हॅलो हॅलो फराळशी ये ये त्याला करतो प्रांजळ कदम यांच्या माध्यमातून सगळे कदमांचेच बक्षीस आहे गोवा माझा कदमांच्या दम बघा काय प्रांजळ ताई पुढून 100 रुपयांचा बहारदार करतोशी ऐका काय करायची वारी तुम्ही सांगा हा नाही मेलेल्याला काय मारायची मला वाटतं बुवा रायगडातून आले मी म्हटल्याप्रमाणे रायगडचे टायगर आहेत त्यांनी प्रयत्न केलाय पण त्यांना जमला नाही शाहीर तुम्हाला आवर्जून सांगतो तुमच्या हरकती आहेत ना प्रमाणापेक्षा जास्त आहे तुम्ही गायक चांगले आहात एवढ्या हरकती द्यायची काय गरज नाही एवढं काय करायची शक्ती तुला जेवढं पाहिजे तेवढं मोजकच लोकांना द्यायचं फार तुम्ही अतिरिक्त एक्स्ट्रा हरकती घेता असं मला म्हणायचं फार जास्त काहीतरी मला जास्त येतं काहीतरी मलाच मीच मोठा शहाणा मीच मोठा शहाणा अशी तुमची गत आहे बाकी काही आवाज सुंदर आहे कार्यक्रम पण तुम्ही चांगला केलाय मीही त्याचप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो जसा पहिल्या बारीमध्ये तुमचा मान सन्मान केलाय तसा दुसऱ्या बारीत करतो थोडीशी गंमत जम्मत करणार मला काय म्हणतात तोडून दाखवा तोडून दाखवा तोडून दाखवा हिम्मत असेल तर असं काहीतरी बोलतो जिंदगी प्यार का गीत है
जिसको हर दिल को गाना पडेगा. आता बघा बा बुद्धीची कीव आहे. मिश्र भैरवी राग आहे. मिश्र भैरवी भैरवी ही कार्यक्रमाच्या शेवटीला गायली जाते. बा बुद्धीची कीव आहे तुमच्या. मला म्हणता तोडून दाखवा. येडाय मी येडाय मी. भैरवी पहिल्या मिश्र आहे. थोडीशी मी मिक्स केलेली आहे. भैरवीच आहे आणि ते तुम्ही गायले. ते ओरिजिनल गाणं आहे काय. माझा पोरगा पण म्हणतो आता बाप्पाने गणपती आणला बाप्पाने गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. चाली काय तोडा चाली काय तोडा. हे ओरिजिनल तुम्ही गाणं गायलंय. हिंदी गाणं बरेच अजरामर गाणं बरेच वर्षाचं गाणं. ते त्याला मी काय तोडू. मी मला तुम्हाला एखादा राग म्हटलं तर मी गाऊन दाखवतो. असं काही नाही. हा काय सांग शिवरंजनी देऊ काय. हा देऊ यमन तुम्हाला नमन करायला होईल मी. असं आहे ना. तुम्ही असं समजू नका की आम्हाला काहीच कळत नाही. सगळं आपल्याच कळतं. एवढ्या हरकती शाहीर नसतात. तुम्ही एक्स्ट्रा हरकती येतात. फार काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करता. त्या हरकतीमध्ये तुम्ही बेसूर होता हे लक्षात ठेवा. शाहीर मिलिंद बुवा गावाकडून इथे कुठेतरी उपस्थित असतील. त्यांना विचारा. सुंदर गायक आहेत ते. चांगल्या पटीचे गायक आहेत. माझ्याबरोबर अनेक कार्यक्रम केले. आमची चर्चा झाली. तुम्ही फार म्हणजे एक्स्ट्रा हरकती तुम्ही देताय. एवढं देण्याची काय आवश्यकता. दुसरा मित्रांनो सगळ्यात देतो कठीण सगळ्यात देतो. ऐका सगळ्यात महत्वाचा मुद्दा. मी सर्वात पहिला प्रश्न शाहिरांना विचारला होता. कोणाच्या लक्षात असेल नसेल तर मी मुद्दामून सांगतो. मी हा प्रश्न का विचारला मित्रांनो. आपल्या दिवंगत शाहिरांची आपल्या दिवंगत कलाकारांची आपल्याला आठवण असेल. मी शाहिरांना मुद्दामून विचारलं की असा एक या लोककला क्षेत्रामध्ये या कलावंत झाला. जगविख्यात कलावंत झाला की ज्यानं आयुष्यभर आपल्या या लोककलेसाठी वेचलं. 200 लोकांचा प्रपंच होता. आपला प्रपंच तर होताच. 200 लोकांचा प्रपंच होता. तेवढा प्रपंच सांभाळत होते. हर हुन्नरी कलाकार होता. कॉलराची साथ आली आणि त्या कॉलराच्या साथीमध्ये तो कलाकार दगावला. 8 वर्षाचा त्याला मुलगा होता. 8 वर्षापर्यंत तो मुलगा मुका होता. मित्रांनो ऐका समजा पिन ड्रॉप सायलेन्स. 8 वर्षापर्यंत तो मुलगा मुका होता. आपल्या वडिलांची चिता पाहिल्याच्या नंतर त्या मुलग्याला आपोआप वाचा फुटली आणि त्या चितेवर त्यानं ते शब्द वापरले ज्या शब्दासाठी तो बाप आयुष्यभर मरत होता की मला माझ्या मुलाने एकदा बाबा म्हणून हाक मारावी. ज्या दिवशी तो कलाकार मेला, ज्या दिवशी त्याचा देहावसान झालं, त्या दिवशी त्या कलाकाराच्या त्या व्यक्तीच्या मुलाने त्या चितेवर त्याला बाबा म्हणून हाक मारली. त्या कलावंताचं नाव मित्रांनो, त्या कलावंताचं नाव कैलासवासी तुकाराम खेडकर आणि त्या जो मुका मुलगा होता त्याचं नाव रघुवीर खेडकर. माझ्या खेड तालुक्यातला आहे. तुम्हाला आम्हाला माहिती आहे. तुम्हाला आम्हाला माहिती आहे काय. जातीवंत कलावंत झाला. अजूनही त्यांचा मुलगा रघुवीर खेडकर तमाशामध्ये चांगले कार्यक्रम फडामध्ये करतोय. अजूनही त्या कलाकाराचं नाव विचारत होते. तुम्हाला सांगता आलं नाही. नंतर मला दुसऱ्या पहिला प्रश्न तुम्हाला हा होता. ते पहिला प्रश्न काय सांगतात तुम्ही विचारलं मला पवतं. ते पवतं तुम्हाला नव्हतं पवतं. ते दुसऱ्याच्या काळात अडकवायचं होतं 8 तारखेला मला. पण ते भेटलं नाहीत मला. ऐका तर तुम्ही तर असं देते मग. आता मी म्हटलं काय पवतं हे पहिलं कोणी कोणाला घातलं. शाळेने मला उत्तर दिलं शची आणि इंद्राने. शचीला इंद्राने म्हणलं का इंद्राला शचीने म्हणलं असं काय त्यांचा विषय. शाही सापचूक आहे. तुम्ही अजून अभ्यास करा. 2 कार्यक्रम आहेत आपल्या. मला जसा वेळ आहे तसा तुम्हालाही मी वेळ देणार आहे. काळजी करायचं काम नाही. हे उत्तर तुमचं चुकलेलं आहे. थोडासा अजून अभ्यास करा. हाय तुम्ही जवळ आहेत थोडंसं अजून थोडंसं मागं जायला लागेल तेव्हा तुम्हाला उत्तर मिळेल. हे उत्तर चुकलेलं आहे आणि म्हणून जास्त वेळ नाही घेता. बुवानी ना माझी स्तवन कापली ना गण कापलाय ना धड गवळण कापली. का गवळण प्रेमाची गायली राबत. प्रेमाची गवळण गायली. एवढं सुंदर गवळण आहे. अर्थ कळला नाही शाहिरांना. अर्थ कळला नाही. गवळण माझी आहे का काय रे. तुझे माझे नाते मोहना, तुझे माझे नाते मोहना, जगाच्या तुझी माझी प्रीत ही काना, जगाच्या निराली तुझ्या विना या देहाचा रे कुणी नाही वाली. राधा म्हणाला कृष्णा काय वाईट बोलली, काय वाईट बोलली हे मला वाटतं काय माहिती की तुम्ही शंकर मोठा केला. मला म्हणतात राधा म्हटली कृष्णाला प्रेमानं म्हटली तुझ्या विना कृष्णा वाली कोण नाही. हा बाकी बाकी अनियाशी लग्न केलं सगळ्या गोष्टी मान्य आहेत
पण राधा म्हणते तुझ्याशिवाय कृष्णा मला मोक्ष नाही, मला मुक्ती नाही. राधा म्हणाली ना, आणि हे मी माझ्या गळ्यातून मांडण्याचा प्रयत्न केला. त्यात ते म्हणतात तुम्ही शंकर मोठा केला, कसं काय केलं, कसा शंकर मोठा केला. मग तसं म्हणायला गेला तर अर्धरूप शंकराचं पार्वतीचं आहे आणि अर्ध शंकराचं आहे, अर्ध पार्वतीचा आहे अर्ध शंकराचा आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे माया ब्रह्माचा वाद जाहीर करतात घरोघर. अरे कोण म्हणतो माया थोर आणि कोण म्हणतो ब्रह्म थोर. पण माया ब्रह्म एकच वस्तू अर्धनारी नटेश्वर. शिवा वेगळी नाही शक्ती हो दोघेही बरोबर. कळलं असेल तर घ्या, आपलं पाकिट घ्या घरी जाऊ, एवढंच तुमचं काम आहे का. आणि म्हणून पहिलं गाणं काय ते लागून त्याच्या पाया सुंदर होत. मी आता त्याच्या कशी काय गाव थोडके सुटत लागून त्याच्या पाया वंदारी गणराया. तुम्ही लहान बोला मी कसा म्हणता बघा. लागून त्याच्या पाया भाडे आहेत तळीचे वाले. हा एवढं नाही देऊ काय. पुढं काही गाणं घेऊ मस्त तुम्हाला मजा येईल. हा मजा येईल ना. नाही गाडी तर परत चलो एक गाणं घेऊया चला पहिलं आणि बाकी सगळं तुम्ही चलो. सगळ्यांनी पिंजरा पिक्चर आताची नवीन पिढी नसेल पण जुन्या पिढीने माझा पिंजरा पिक्चर पाहिला. तमाशातल्या लोककलावंताची व्यथा सांगणारा आणि एका नादान मास्तराची हा माणूस म्हणजे वाईट संगतीला लागल्यावर कसा बिघडतो ही सांगणारी ती कथा आहे. चांगला माणूस सुद्धा अशा वेळेला बिघडू शकतो. अशी ही पिंजरा पिक्चरची कथा आहे. माझ्या जुन्या लोकांनी सगळ्यांनी पाहिलेला असेल, नवीन पिढीने नसेल पण युट्यूबला पिक्चर आहे. तुम्ही म्हणजे निवांत मध्ये बघा. मी कसं म्हणतो बघा. अरे भडकला तर भडकायला हुडकला तर मी हुडकायला अहो याला मी धडकवणार आज याला मी धडकवणार. या नादान मास्तरला प्रीतीच्या पिंजऱ्यात अडकवणार. अहो या नादान मास्तरला प्रीतीच्या पिंजऱ्यात अडकवणार. सांगितलं नाही कधी मोठ्या टायमामध्ये बोलले मी 500 कार्यक्रम केले, मी मोजले पण नाही कधी. एवढं पण लहानपणी बसता मोजून ठेवलो काय शक्य मिळवता कधी 500 केलं.
असेल तुमच्याकडे मी मोजले पण नाही माझ्या 1000च्या वर असतील म्हणून म्हणतो मी मोठा सांगत सुटला गर्वाचा याच्या भोगाच फुटला अरे सवाल जवाबाने आजचा सामना पेटला पण जोडी ना मंडळी अखोळा मास्तर भेटला एका अंगाऱ्यावर याला मी कसा हो गावीन हरले नाव पुन्हा मी जिंकून दावीन आणि या नादान खुर्चीला माझा पुरतुना आज हातात धरायला लावीन आणि तिने लावलं धावायला त्या बाईने पिंजरा पिक्चर तुम्ही बघा म्हणजे म्हणून म्हणतोय आहे हा मोठा तत्वज्ञानी सांगायला आला कोणी सांगायला आला आहे हा मोठा तत्वज्ञानी सांगायचं याला कोणी साधी थोडी बाई अडाणी हीनयाच्या ध्यानी स्वतःच म्हणणं करतोय खरं प्रेम नाही या कलेवर त्या गुरुजींनी तमाशाला गावात विरोध केला होता आणि नंतर त्याच तमाशामध्ये तुमतुना वाजवत उभं राहिले त्या गुरुजींचा पुतळा जिवंतपणे पुतळा लोकांनी केलाय तो पिक्चर बघा मी म्हणजे जास्त बोलत नाही स्वतःच म्हणणं करतोय खरं प्रेम नाही या कलेवर माझा झेंडा मी फडकवणार माझा झेंडा मी फडकवणार अवया नाना मास्तरला निश्चितपणे तुम्हाला त्याची मी बोललेला विषय खरा आहे का खोटा आहे ते निश्चितपणे तुम्हाला कळेल. घेतो खेमनाथ कलापथक सुशील नंबर 2 माझ्या बोली गावातून सुद्धा मंडळ
आलेले आहेत. गुळवंडी गावातून सुद्धा माझी मुलं आलेले आहेत आणि अस्तान गावातून सुद्धा बरेचसे शानदार आले, बरीचशी मंडळी मला दिसतात. हा घेतो हे खेमनाथ नृत्य कला पथक सोशेरी नंबर 2 यांच्या वतीने बाळासाहेबांचं गाणं आपलं जे आहे ते 111 रुपयांचं पारितोषिक आहे. रिक्षा चालक मालक संघटना राणीकुंट लोट्यातून सुद्धा मंडळी मित्र आलेले आहेत. लोटे सदस्य निलेश पांडुरंग धापसे रिक्षावरती गाणं होऊ द्या 200 रुपयांचं. जिगरी सचिन बुवांसाठी खास, म्हणजे आमचे कुठे आहेत रिक्षा खास, तुम्हालाही मानाचा मुजरा. निलेश पांडुरंग धापसे तुम्हालाही माना समजला 200 रुपये मिळाले. बघा पुढचा विषय आता ते म्हणतील मग तुम्ही बुवा आता लोकगीतं असं तसं नाही. मग आता तुम्हाला मुद्देसूद विषय बघायचा कथा शास्त्र आधारे देतो. तो विषय कसा आहे, एकलव्याचे गुरु द्रोणाचार्य आणि भिल्ल असल्यामुळं द्रोणाचार्यांनी फक्त पांडवांना कौरवांना दीक्षा दिली. त्यांनी काय धनुर्विद्या द्यायची ती दिली आणि ह्याला म्हटले बाई बाबा तू भिल्ल आहेस, तू आपला तुझं तू बघ. मग त्याने द्रोणाचार्यांचा पुतळा बनवला आणि स्वतः अभ्यास केला. अर्जुनापेक्षा फार मोठा, कर्णापेक्षाही फार मोठा धनुर्धारी होता. आणि मग ते एकदा द्रोणाचार्य फिरायला गेले आणि मग तो पुत्र त्यांच्यासोबत आणि मग त्याने एकलव्याने बाण मारले. ते त्याच्या तोंडामध्ये घुसले पण त्याला कुठेही इजा झाली नाही. मग हा एवढा मोठा धनुर्धारी कोण, फार मोठी कथा आहे ती. आणि मग तेव्हा मग त्याने अंगठा कापून मागितला आहे की नाही. फार मोठी कथा आहे. विषय कसा आणलाय तर बघा. हा ते तुमचं गाणं कुठे गेले. हा घेतो घ्या. हा त्याच चालीवर देतो. हा घेतो खाल्लेल्या मिठाला साले बेईमान झाले. तुमच्या शिवसेनेचे याने 2 भाग केले तरी सारी जनता साथही राजू धवाला देते. आज बाळासाहेब तुमची आठवण येते. संधीसाठी आचार झाले आज बाळासाहेब तुमची आठवण येते. साऱ्या शिवसैनिकांचे तुम्ही बाप माई, नेता बाळासाहेबांसारखा पुन्हा होणे नाही. महाचंद्र सूर्य असेल जोवर तुमचे आमचे नाते. हा चंद्र सूर्य आहे जोवर तुमचे आमचे नाते. आज बाळासाहेब तुमची आठवण येते. आज बाळासाहेब तुमची आठवण येते. आज बाळासाहेब तुमची आठवण येते. संस्थेसाठी आचार झाले हत्तीचे नेते. आज बाळासाहेब तुमची आठवण येते. 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 मग ठेवू नका मास्तर असला जोडीला. अरे काय बोलताय मला आता झुकणार रेडा कसा झुकणारा पाहिजे. मग असं टापटे पण पडला रेडा किती गेला किती आला किती गेला काय का झालं असं झुकणार नाही ना हवा. तुम्ही माझं तुम्ही हिता आहोत तुम्ही तिथं असं गोड बोलून रेडा कसा पाहिजे झुकणार ऐका म्हणून. मग ठेवू नका शिक्षक असला बोलणार खोट. येतो
रोहित जाधव संकेत निकम हा ते जे आईच्या गाणं ज्यांनी गायले ना पौतवालं व पौतवालं त्यांना मी असा पौतलो असा अहो त्यांनी गाऊन जेवढं कमवलं 50,000 रुपये मी जवळजवळ त्या आईच्या कटिंगला कमवले. दादा तुम्हाला पुन्हा एकदा कुलवणकर दादा सगळे आले निकम झाले सगळे हा हे तुमचं लाख बोलायचं देतो कटिंग नाव ऐका एक विषय आहे का विषय कसा असा बघा बुवा ठेवू नका शिक्षकासला हा घेतो आता मी घेतो रुद्र रुपेश गोवळकर दादांचा कुठे आहे रुद्र म्हटलं दिसला ना रुद्र आईच्या गाण्याची कट 50,000 रुपये कमवले असतील बहुतेक ज्याने गायला ते पण नसेल कटिंग वर कमवलं ऐका ठेवू नका शिक्षकासला तुमचं बरोबर दिल्या मी तुम्हाला घेणार अंबयामध्ये काय टेन्शन घेऊ नका तुम्ही म्हणताय ना ग्रंथ पाहिजे घेणार तुम्हाला काळजी करायची नाही मी घाई नाही केली मी तुम्हाला योग्य उत्तर दिले मी तुम्हाला वर्षात दिले पण योग्य उत्तर दिले पहिल्या भारीत दिले तुम्ही मान्य करत नाही चालेल असू द्या भाकरीला मोड तिकडे तोंड आहे पण मी माझ्या ग्रंथात तुम्हाला दाखवणार त्या दिवशी तुमचा घेऊन यायचं हा चॅलेंज आहे तुम्हाला खोटं इकडे तिकडे आता पण पळवाटच नाही तुम्हाला कुठं जाणार तुम्ही कुठं जाणार कुठं आहे 1 तारखेला माझ्या जोडीला 2 तारखेला माझ्या जोडीला कुठे जाणार तुम्ही म्हणून तुम्हाला सांगतोय घेऊन यायचं आहे त्यांना तयारीत या तुम्हाला सांगतोय मग ठेवू नका मास्तर असला जोडीला बोलणार खोट अहो स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट ठेवू नका शिक्षकासला बोलणारा खोट ठेवू नका मास्तर असला बोलणारा खोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट शिकण्यासाठी ज्याने केली मलाही हो सकत त्याच एक नवऱ्याचं याने घेतलं या रक्त त्याच एक नवऱ्याचं याने घेतलं या रक्त त्याच एक नवऱ्याचं याने घेतलं या रक्त आमच्या कापूर मागितला अर्जुनापेक्षा फार मोठा नमुना होता पुराणातला विषय ऐका शिकण्यासाठी ज्याने केली मलाही हो सकत त्याच एक नवऱ्याचं याने घेतलं हो रक्त त्याच एक नवऱ्याचं याने घेतलं या रक्त त्याच एक नवऱ्याचं याने घेतलं शूद्र म्हणून याला केले शूद्र म्हणून याला केले होते मुक्त तोच आता झाला शेवटी निष्ठावंत भक्त तोच आता झाला शेवटी निष्ठावंत भक्त तोच आता झाला शेवटी निष्ठावंत भक्त धनुर्विद्येचे पुढ्यातून ओढणारा ताट धनुर्विद्येचे पुढ्यातून ओढणारा ताट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट घेऊ नका शिक्षकासला बोलणारा खोट घेऊ नका शिक्षकासला बोलणारा खोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट सारेच विद्यार्थी हे असती समान समजावे त्याने आपल्या मुलाच्या प्रमाण आपल्या
कर्तव्याची ठेवावी जाण, मोकळ्या हाताने त्याला द्यावे विद्यादान. पण दिलं नाही द्रोणाचार्य, दिलं नाही. गुरु दक्षिणा मागून हा भरणारा पोट, असा विषय म्हणजे सचिन भाऊ म्हणतात मला. आम्हाला नाटक एकच दिलाय तुम्हाला, शाल जोडीतला हा तो घ्या सांभाळून ठेवा आणि घरी घेऊन जा. गुरु दक्षिणा मागून भरणारा पोट, आणि स्वार्थापायी विद्यार्थ्याचे कापणारा पोट. आणि टाकून मागितलं का नाही द्रोणाचार्य? विषय दे उत्तर, बघू दे, बघू चल दे उत्तर, द्या द्या साहेब द्या साहेब. शायद तुम्ही मोठ्या द्या उत्तर, तुम्ही द्या उत्तर साहेब. हा तुमच्या गवळीचं उत्तर काढले मस्त, लंगोटी सुटली, नाडी तुटली, लय भारी उत्तर काढले. पण तुम्हाला काय आता म्हणेल, तुम्हाला काय बोलू हा मला प्रश्न पडला. हा काय बोलू ह्याला असं फार मोठा प्रश्न पडलेला आहे. रुद्र रुद्र हा घेतो तुमचं पण आहेत 200 इकडं आणखीन आले, 500 जवळ झाले. हा ऐका, हा ऐका बरोबर ऐका काय रे आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास तुरा, पण दिन रात मला लेकरा तुझी हुरहुर पाहिली नाही नातवंडाना मी वर्षभर, त्यांना पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. राज कदम भाऊजी तुम्ही होतोय. अरे वा राज कदम. आता काय आणखी पाहिजे? हा देतोय. हा राज कदम बक्षीस झाले कदम. हा ऐका ऐका बरं पुराण ऐका. पुराण एक वेगळा म्हणजे चांगला म्हणजे असं काय फालतू विषय नाही गाणार आहे. तुम्हाला माहिती आहे अगदी काही झालं तरी तोंडातला वेळावर शब्द जाणार नाही, पण एक ज्वलंत विषय ताजा विषय घातला. पुराण मराठी शाळा बंद पडत चालत का नाही रे? येस ऑर नो? हा आता हे तुम्हाला मी काय सांगतो, माझाच पोरगा इंग्लिश मिडियमला आहे आणि हे तुम्हाला कारण म्हणजे खरी गोष्ट आहे. मुंबईमध्ये तर फार बेकार कंडिशन आहे, पण गावातलं सुद्धा 2-2च पोर आहेत, ती एक मास्तर आहे, एक शिक्षक आहे. फार फार भयंकर परिस्थिती आहे. मराठी शाळा बंद पडत चाललं. सरकारने GR काढलाय, जिथे पटसंख्या नसेल तिथलं मास्तर गुरुजी कमी करा, इकडच्या शाळेतले तिकडे टाका, तिकडच्या शाळेतले इकडे टाका. विषय कसा असला तो बघा, गमतीचा विषय घ्या. राज राज हा तुझ्याकडून बक्षीस आहे. ठीक आहे ऐका. रेकॉर्ड ब्रेकर प्रथा ही जुनी बोलणार नाही अजिबात. जातीपातीचा विषय नाही, काही नाही, काय नाही. शाहीर फार विद्वान आहेत, चांगलं भाषा पण चांगली, वक्तृत्व सुंदर आहे, गायन पण सुंदर, फक्त हरकती प्रमाणापेक्षा जास्त येतात. लय आलावतात इलावतात, एवढा आलवायची गरज तर कीर्तनात भजनात ठीक शक्यतो एवढा काय हलवायची इलवायची काय गरज नाही. साधा सोपा गायचा असतो, काय नसतो. लोकांच्या हृदयात घुसायला लागतो. बघा कशी बसले अजूनपर्यंत छत्र घेऊन. तुमच्या गेला आरती गेली, अर्ध्या खुर्च्या मोकळ्या झाल्या पहिल्या बारी गेलो घातील. तुमचं काय खरं नाही. प्रथा ही जुनी सोडून धनी, प्रथा ही जुनी सोडून धनी, उगाच झाला तर तुम्ही हो सर. गुरुजी आता सर माझं सर पहिले गुरुजी म्हणायचे. आम्ही आपला गुरुजी म्हणायचो. आम्ही 7वी पर्यंत मग गुरुजी म्हटलेलं आहे आणि 8वीला गेल्यानंतर हायस्कूलला मग सर झाले. सर आणि नाही एक साथ नमस्ते सर.
हो आम्हाला पण थोडं थोडं समजते. तुम्हीच काय आम्ही पण आहे या शाळेतला शिक्षक आहे. व्हायचा कमजोर असेल तुमच्यापेक्षा पण पोस्टाचा मास्तर आहे. 15 वर्ष काम केलं मी पोस्ट मास्टरचा. काळजी नका करू. या वेरळ गावात पण केलं. खालीलकर आले होते मगाशी. त्या मॅडम खालीलकर मॅडमच्या बदलीवर महिनाभर मी काम केलं इकडं. आणि 15 वर्ष शिवाजी पोर आले. कुठे आहेत कोण शिव आष्टी हा आष्टीवाला कोणतरी होते मगाशी बघितलं तर हा बघितलं. मी पण मास्तरच आहे जरी कसला पण पोस्टाचा असलं म्हणून काय आला मास्तरच आहे. हा तुम्ही असं समजू नका. ऐका मग प्रथा ही जुनी सोडून धनी उगाच झाला तर तुम्ही हो सर. माता शाळा आता शाळाच बंद पडल्या तर बंद पडायला आता शाळाच बंद पडल्या तर मग चिमोऱ्या मारा होईल तर. शाळाच बंद पडल्या तर मग चिमोऱ्या मारा होईल तर. शाळाच बंद पडल्या मग चिमोऱ्या मारा होईल तर. शाळाच बंद पडल्या मग चिमोऱ्या मारा होईल तर. अहो प्रथा ही जुनी सोडून धनी. अहो प्रथा ही जुनी सोडून धनी उगाच झालं तुम्ही हो सर. प्रथा ही जुनी सोडून धनी उगाच झालं तुम्ही हो सर. स्टेटस मोठा पाहिजे असं लोकांना म्हणून बघा. तुम्हीच आम्हीच केलाय घोटाळा. तुम्हीच आम्हीच घोटाळा केला. रिकाम्या झाल्या मराठी शाळा. रिकाम्या झाल्या मराठी शाळा. रिकाम्या झाल्या मराठी शाळा. 2-4 पोरं होतात गोळा. 2-4 पोरं असतात शाळेत. एक शिक्षक किंवा काही ठिकाणी अशी 5 पोरं आहेत आणि 7 शिक्षक आहेत. अशी परिस्थिती आहे. सरकारला जी.आर. काढला सगळीकडे आता. मी त्यावर मुद्द्यावर बोलतात शाळेत तुम्हाला नाही. 2-4 पोरं होतात गोळा. त्याच्यावर एकच शिक्षक झाला. झालाय घोटाळा. शाळा झालाय घोटाळा. शाळा त्याच्या सरकारने केलाय कहर. आता सरकारने केलाय कहर. शाळाच बंद पडल्या तर अहो शाळाच बंद झाल्या तर मग चिमोऱ्या मारा होईल तर. शाळाच बंद पडल्या तर मग चिमोऱ्या मारा होईल तर. चिमोऱ्या मारा होईल तर. शाळाच बंद पडल्या तर मग चिमोऱ्या मारा होईल तर. शाळाच बंद पडल्या तर चिमोऱ्या मारा होईल तर. शाळाच बंद पडल्या तर चिमोऱ्या मारा होईल तर. मारा बुवा चिंबोऱ्या मारा मासा मारा काय मारायचं पण मारा. ऐका म्हणून मुद्दा ज्वलंत मुद्दा दिलाय. म्हणजे तुम्हाला काही वैयक्तिक टीका नाही किंवा काही नाही. हा जो मुद्दा आहे तो पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. खरी गोष्ट आहे ती पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. मी माझा शब्द केला आहे या ठिकाणी सन्माननीय ओंकारदादा उसरे आणि मंडळांसाठी. आणि उसरे साहेबांचं गाणं मी भरण्यात सुद्धा गायलेलं आहे. आणि गेल्या वर्षी याच रंगमंचावर जराच वेगळं गाण्याचा प्रयत्न करतोय. परंतु नाचायचं नाही खाली बसा. श्रद्धांजली गीत आहे. तेवढं फक्त एक फक्त एक मोकळा अंतरा घेतला. जास्त नाही घेत. मोकळा अंतरा देतोय. तेवढं फक्त व्यवस्थित रेकॉर्डिंग कर. उद्या एवढं येऊ द्या. कुठे गेला हा एवढंच येऊ द्या. मी सांगेन तेवढं 30 सेकंदाच्या वरती काय अजिबात नाही. बारी संपपर्यंत दसरा संपपर्यंत. हा ऐका उसरे साहेबांच्या हो सारा तेजस्वी आमचा तारा. उसरे साहेबांच्या सारा तेजस्वी आमचा तारा. तो हरपला म्हणून खंत माझ्या वाटते मनाला. उसरे साहेबा
देवाच्या सारा तेजस्वी आपला तारा तो हरपला म्हणून खंत माझ्या वाटते मनाला कसे विसरावे कसे विसरावे सांगा त्या ऋणाला. मी अनेक वेळा कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे सगळे कलाकार मंडळी गाव माझं 20 किलोमीटर लांब आहे. सगळी पोरं आले तिथून थोडीशी आंबोलीतून माझी मंडळी आले कुळवंडीतून आले. मी जेव्हा जेव्हा गेलेलो आहे कधी पैशाचा विचार केला त्या माणसाला आणि आता त्यांच्या मागून त्यांची प्रथा चालवण्याचं काम करतात ओंकार दादा मंदार दादा असतील. पण त्या माणसाने मला कधी पैसे विचारले नाहीत कमी आहे जास्त आहे म्हणत होता. उसरे साहेबांच्या सारा तेजस्वी आमचा तारा तो हरपला म्हणून खंत माझ्या वाटते मनाला कसे विसरावे त्याच्या या ऋणाला कसे विसरावे त्याच्या या ऋणाला जो तो वर्णी तो दयाच्या गुणाला कसे विसरावे त्याच्या या ऋणाला जो तो वर्णी तो दयाच्या गुणाला कसे विसरावे त्याच्या ऋणाला जो तो वर्णी तो दयाच्या गुणाला कसे विसरावे त्याच्या या ऋणाला जो तो वर्णी तो दयाच्या गुणाला. गणपती कृपा हॉटेलचे होते साहेब मालक गणपती कृपा हॉटेलचे होते साहेब मालक आम्हा गोर गरिबांचे होते प्रतिपालक आम्हा गोर गरिबांचे होते प्रतिपालक आम्हा गोर गरिबांचे होते प्रतिपालक. पुढचा ऐका शब्द पुढची ओळ ऐका. तालुक्याचे सभापती अशी त्यांची ओळख पंचायत समिती सभापती तालुक्याचे सभापती अशी त्यांची ओळख म्हणून त्यांच्या नावाचाच वाजतो या ढोलक म्हणून त्यांच्या नावाचाच वाजतो या ढोलक म्हणून त्यांच्या नावाचाच वाजतो या ढोलक. नव्हती मुळी कशाची आस फक्त समाजाचा ध्यास नव्हती मुळी कशाची आस फक्त समाजाचा ध्यास. ओंकार मंडळाला काही नाही कमी होदनाला कसे विसरावे सांगा त्या ऋणाला कसे विसरावे सांगा त्या ऋणाला जो तो वर्णी तो दयाच्या गुणाला कसे विसरावे सांगा त्या ऋणाला जो तो वर्णी तो दयाच्या गुणाला कसे विसरावे त्या ऋणाला जो तो वर्णी तो दयाच्या गुणाला कसे विसरावे सांगा त्या ऋणाला जो तो वर्णी तो दयाच्या एवढं द्या फरमाईश आली निश्चितपणे नाही ना दिल्या असं टेन्शन देतात लोक जायचं आहे बुवांची पण माझ्या ऐकाय पाहिजे ना. हा मग बसू वेळ हा म्हणून गणबाई पुजला आहे मी मनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात मोक्षदाता देवा तू मार्ग डावीसी अंधारात गणबाई पुजला आहे मी मनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात गणबाई पुजला आहे मी
आणि म्हणून जास्त त्रास न देता बुवांना. शाहीर तुमची दोन्ही उत्तरं चुकलेली आहेत. मी विचारलंय तुम्हाला पौतं कोणी कोणाला बांधलं, शचीन इंद्र उत्तर नाहीये माझं. दुसरं तुम्हाला सांगतोय, तुम्ही दुसरं उत्तर दिलं. मी तुम्हाला 8 राण्यांची नावं नाही विचारली, 16,108 राण्यांची नावं विचारली. तो प्रश्न तुम्हाला कळलेला नाही. 8 राण्यांची नावं कोणी सांगेल? कृष्णांच्या 8 बायकांची नावं कोणी सांगितली? काय येणारा युट्यूबला येत आहे आता लगेच, युट्यूबला येते. तुम्ही काय भाष्यगिरी कुठंतरी नाही करायची. हा 16,100 मी ह्या 8 फक्त येणार आहे काय मी? हा ते युट्यूबला आहेत नावं बघा तुम्ही, पोरांनो काढा बघा. ऐका ना, मी येणार एवढा विचार आहे तुम्हाला? पागल आहे मी? मी तुम्हाला काय विचारतो प्रश्न गरजेचा तुम्हाला कळलेला नाही, किमान तेवढी तरी द्या मला. हा ते 16 आणि 1000 बाकीचं मरू दे. ती 8 काय सगळ्यांना माहिती आहे, आमची पाठ आहेत तुमची 8. तुम्ही एवढं कशाला ताट बोलायला पाहिजे? मला बसता असते 8 आमची पाठ आहेत ना माऊली ती. तुम्ही काय, मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्हाला कळलेलं हे लक्षात घ्यायचं. तर देव डोळ्यांची कट पण काढले, सुंदर काढले. काय काय म्हटलं? बोंब काय काय बोलत सुटली रे, बोंब उठली रे काय एकदम. तुम्हाला भोईनकर ज्ञानदीप देतो, गपचिप ज्ञानदीप दिले, गपचिप. कदम कदम किती दम आहे? 60 वर्ष आमदार आहे कदम खेळातला. 60 वर्ष इतिहासापासून उभा कदम, नंतर रामदास कदम, नंतर संजयराव कदम, आता योगेश दादा कदम. कदमंत समय खेळणार खरी का खोटी आहे? सत्य सांगायचं. 60 वर्ष आमदार खेड तालुक्याचा कोण आहे? खेड आणि कोण आहे? खरा हरला तरी कदम, मी जिंकला तरी कदम, आणि मी सचिन कदम. आता मीच राहतो उभा बहुतेक पुढच्या. याचा काय काहीतरी जो बोललो होतं उद्या उत्तर देतो. डोळे मला मस्त आहे बुवा, चांगली वाटली, देतो उत्तर. अशा चाली मिक्स करताना मध्ये मध्ये इसराय होतो. मग घ्या काय रे बरं भक्त जना दिन दुबळ्यांचा तू कैवारी. भक्त जनांचे संकट निवारी. माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम, जय जय राम. पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम. माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे रामकृष्ण हरी जय जय राम, जय जय राम. पंढरीच्या विठ्ठलाचे दिन दुबळ्यांचा तू कैवारी. भक्त जनांचे संकट निवारी. माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे रामकृष्ण हरी जय जय राम, जय जय राम. पंढरीच्या विठ्ठलाचे रामकृष्ण हरी जय जय राम. माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे रामकृष्ण हरी जय राम. माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे रामकृष्ण हरी जय जय राम. आणि काय म्हणता? शंकर मोठा केला, शंकर मोठा केला. मग तुम्ही वागजाई कशी गायली? तुम्ही झोलाई कशी गायली? तुम्ही आदिमाय सृष्टी केली ना, तुम्ही गायलं पण. म्हणजे आपण सांगायचं लोकांना शेंबूड आपल्याला लागायला. तुम्ही म्हटलात ना मी गवळणीमध्ये शंकराला श्रेष्ठ केली किंवा कृष्णाला श्रेष्ठ केली. मग तुम्ही पद कसं काय गायलं की आदिमाया मला धावून ये, म्हणजे झोलाई धावून ये, वागजाई धावून ये? मी बोलणार, मी बोलायला पाहिजे, माझी बाजू. वेडासारखं बोलता असं नाही चालणार. मग आपण बोलायचं तर मग आपण पण तसं वागायला पाहिजे. मग तुम्ही मला म्हटलं तर मी श्रेष्ठ केला म्हणताय ना तुम्ही शंकर, मग तुम्ही पद का गायलं मग झोलायचं की वागजायचं? हे मला पहिलं उत्तर द्या आल्यावर. म्हणून म्हणतो वेरळ गावात मंदिर ग तुझं शोभून दिसतंय आई.
किती शोभून दिसतय आई पाठ राखील गावाची आई नाव तुझं वाघ जाई सोलाई वेरळ गावात मंदिर ग शोभून दिसतय आई शोभून दिसतय आई या वेरळ गावात मंदिर ग शोभून दिसतय आई शोभून दिसतय आई वेरळ गावात पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा आणि वाईट वगैरे काय बोलले नाही तेवढं चालतं शक्यतुरा आहे एवढं चालत पाहिजे तुम्हाला शुभेच्छा बोल